नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज पुन्हा आपण बिरोबा देवस्थान बिरोबा बन बेडग येथे आहोत। कालच आपण जिल्हा परिषदेकडे एक तक्रारी अर्ज गेला होता। सीईओ साहेबांच्याकडे, नरवाडे साहेबांच्याकडे एक तक्रारी अर्ज गेला होता। तो तक्रारी अर्ज देवदास कांबळे आणि सतीश बबन पाटील यांनी अर्ज दिला होता की भक्त निवास मंजूर झालेला आहे आणि त्याऐवजी सभामंडप बांधण्यात आलेला आहे असा एक तक्रारी अर्ज आणि याची चौकशी व्हावी असा अर्ज जिल्हा परिषदेकडे या बेडगेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला होता। त्याच अनुषंगाने आज आपण त्याची शहानिशा करण्यासाठीच मंदिर समितीचे काही सदस्य जे आमच्याकडे आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, पंच आहेत, पूर्वी या वार्डाचं नेतृत्व यांनी केलेलं आहे आणि कायमस्वरूपी ते इथं असतात, त्यांच्या जवळ आलोय आज की नेमका काय प्रकार आहे, इथं भक्त निवास आहे का सभा मंडप आहे हे विचारण्यासाठी आज आम्ही येथे आलेलो आहे। कारण ज्या वेळेला या सभा मंडपाचं काम चालू करण्यात आलं त्यावेळेला आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे काही पत्रव्यवहार या भक्त मंडळींनी केलेले आहेत आणि ते पत्र काय होतं, त्याच्यामध्ये मजकूर काय होता हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मामा नमस्कार। नमस्ते। मला सांगा, इथं बंदिस्त भक्त निवास मंजूर झाला होता? बर। भौरी बंदिस्त भक्त निवास मंजूर केलेलं। बर। मग ते आम्ही विचार केला, इथं ढोल हेडा आपलं जे म्हणजे धार्मिक कार्यक्रमासाठी आम्ही आमच्या समाजाच्या विचारानं आम्ही ओपन केलेलं आहे। म्हणजे आम्हाला ओपन सभा मंडपात पाहिजे असं तुम्ही सांगितलं। बर, तसा काही पत्रव्यवहार तुम्ही केलाय? आता काही तुम्ही आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण बघू शकतोय की आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना हा पत्रव्यवहार झालेला आहे आणि त्यानंतर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सुद्धा पंचायत समिती मिरज यांच्याकडे, अभियंत्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे की येथील जे भक्त मंडळी आहेत त्यांच्या जी मंदिर समिती आहे त्यांच्या विनंतीच्या पत्रानुसार आपण मुख्य मंदिरासमोर सभामंडप व मंदिराच्या मागील बाजूस भोजन कक्ष याची गरज असल्याचं सांगण्यात आलंय असं सुरेश भाऊ खाडेंनी पत्रव्यवहाराद्वारे केलेला आहे, म्हणजे पत्रव्यवहार पंचायत समितीकडे केलेला आहे। मामा मला सांगा की या ओपन जो भक्त निवास आहे तो बंदिस्त न करता ओपन पाहिजे होता आणि याच्याच पैशाचं काम थोडं जे राहते ते पाठीमाग आपण जेवणाचं कक्ष म्हणून आम्ही अन्न क्षेत्र जिथं होणार आहे, जिथं जेवण कक्ष होणार आहे त्याच्यासाठी ते पैसे वापरण्यात यावे म्हणजे याचा वापर भक्त निवास, सभा मंडप, भोजन कक्ष असा करण्यात यावा, म्हणजे आम्हाला पाहिजे तसा याचा वापर करता आला पाहिजे। बरोबर। मग मला सांगा की इथला भक्त निवास नामंजूर, म्हणजे भक्त निवास का नको होता तुम्हाला? भक्त निवास नको होता, आमचं ढोल हेडा हे इथं धार्मिक कार्यक्रम होत्या, बरोबर, ते बाहेरच्या लोकांना काय नसणार याच्यासाठी आम्ही बंदिस्त केलेलं नाही, ओपन ठेवलंय, म्हणजे ते कार्यक्रम बंदिस्त मध्ये करता येतच नाही। बरं, मला सांगा भक्त निवास जर देवाच्या दारात झाला असता तर ते सगळं मग घाण सगळं इथंच देवाच्या दारात, मग हे एवढ्यासाठी नको, म्हणून तुम्ही फक्त ओपन पीस ठेवा। म्हणजे ओपन भक्त निवास असावा। म्हणजे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यांनी जो पत्रव्यवहार केला होता, म्हणजे साधारणतः या सभा मंडपाचं काम एक 2200 ते 2500 स्क्वेअर फुटाचं काम आहे आणि याच्यातीलच पाठीमागं जो भोजन कक्ष आहे, अन्नक्षेत्र जे जिथं होणार आहे तो एक 3000 चौरस फुटाचा तो तिथं बांधकाम करण्यात आलं होतं आणि याच अनुषंगानं आमच्या गरजेनुसार म्हणजे या मंदिराचे व्यवस्थापन करण्यास याचा फायदा होणार आहे असं सांगण्यात आलं होतं। सदर दोन्ही इमारतीच्या गरजेनुसार आम्ही भक्त निवास, सभा मंडप व जेवण हॉल असा तिहेरी उपयोग करू शकतो असं येथील पुजारी असतील, येथील भक्त असतील यांनी सांगितलं होतं। मला सांगा की आता जे शिवराम शेळकेंना आज आपण विचारतो की मला सांगा की याचं जे आता जे काम झालेलं आहे या कामामध्ये काही त्रुटी आहेत असं पण काही जणांचं म्हणणं आहे, काय नेमकं आहे? माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून हे जे काम मंजूर झाले, ह्या कामात सुरुवातीपासून
शेवटपर्यंत आम्ही देखभालीचं काम केलेलं आहे. बरोबर. कामगार, सिमेंट काय असेल ते सगळं आमच्या व्यवस्थापनामध्ये त्यांना काय लागतं किंवा काय कमतरता आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्यात आणि कमतरता असेल तर त्यांना ती पूर्ण करायला लावल्या. बरोबर बरोबर. आणि काम एक नंबर झालेलं आहे आणि ह्याबद्दल आमचा म्हणजे समाजातर्फे काही तक्रार नाहीये. माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्याकडनं आम्ही जे काय मागणी केली, सुरुवातीला आम्ही भक्त निवासची मागणी केली होती, पण ते बंदिस्त मंजूर झाल्यामुळं परत नंतर आमची जरा अडचण निर्माण झाली. कारण आत ढोल परत वालोक किंवा गाण्याचा कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम हे जे होतात या कार्यक्रमासाठी बाहेर मग बंदिस्त झाल्यामुळे त्या लोकांना, बाहेरच्या लोकांना दिसणार नाही, यासाठी आम्ही ओपन पीस मागणी केली. ते अर्ज करून आमदार सुरेश भाऊ खाड्यांना पत्र देऊन त्या पत्राद्वारे परत नंतर आम्ही हे म्हणजे ओपन पीस हवा अशा पद्धतीने मागणी म्हणजे भक्त निवासाच्या साईडच्या भिंती ह्या पूर्ण बंदिस्त नसाव्या, किमान 3 ते 4 फूट भिंती असाव्या, अशी मागणी केली होती तुम्ही. आणि त्याच मागणीच्या अनुषंगानं आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पंचायत समिती मिरज यांना सुद्धा जो पत्रव्यवहार केला त्या पत्रव्यवहारामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की येथील पुजारी असतील, जे भक्त मंडळी असतील, त्यांच्या म्हणण्यानुसार हा भक्त निवास हा ओपन असावा, कारण त्यांच्या धार्मिक कार्यक्रमाला येथे अडचण येणार आहे. त्यामुळं आपण या जो भक्त निवास आहे हा ओपन ठेवावा व यातीलच जो काही भाग शिल्लक राहणार आहे त्याचा वापर हा अन्नक्षेत्र पाठीमाग जे आहे 3000 चौरस फुटाचं जे अन्नक्षेत्र आहे त्या अन्नक्षेत्रामध्ये आम्हाला फरशी बसवून मिळावी, त्याचं सुद्धा बांधकाम आम्हाला थोडं करून मिळावं अशी मागणी केली होती. आणि त्या अनुषंगानं हे काम झालेलं आहे. मला सांगा की आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी भरपूर निधी इथे दिला. माननीय सुरेश भाऊ खाडे यांनी आम्हाला निधी दिली 50 लाखाची. बरोबर. ती निधी संपूर्ण इथं वापरलेली आहे. बरोबर. मला सांगा ह्याच्या अगोदर पण आमदारांनी निधी दिला होता, म्हणजे वारंवार आपल्या देत आले. बरोबर. त्यानुसार त्यांचे ते वेगवेगळे म्हणजे काय भले तो मोठा अन्नक्षेत्राचा शेड असू दे, मोठ्याच्या मोठा 3000 चौरस फुटाचा हा सभा मंडप असू दे, ह्या गोष्टी करण्यात आल्या. म्हणजे आमदारांनी इथं फार चांगली कामं केलेली आहेत. ऑलरेडी भक्त निवास हे आणि तयार केलेला आहे. आणि आमच्या गरजेनुसार तुम्ही पत्रात म्हटलेलं आहे की आमच्या गरजेनुसार आम्ही याचा वापर करू. ही एक प्रमुख बाब ज्या वेळेला काम चालू करण्यात आलं त्यावेळेला ही प्रमुख बाब तिथं सांगण्यात आली आणि त्या अनुषंगानं पुढची कामं इथं झाली. हे काही आरोप होत आहेत की काम व्यवस्थित झालेलं नाही किंवा इथं भक्त निवासच व्हायला पाहिजे होता, हे मग बिनबुडायचं बोलणं आहे ते. आता इथं काम चालू झाल्यापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्ही इथं बसून आहे, म्हणजे काम करून घेतलं व्यवस्थित करून घेतलं. आम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही काम करून घेतलेलं आहे. मग मला सांगा हे जे आरोप होत आहेत हे बिनबुडाचेच आहेत. मग ह्याला काय आम्ही आमच्याकडे आलेच नाहीत, त्यांनी त्यांचा हेतू वेगळा असेल त्या पद्धतीनं बरोबर आहे. मग मला सांगा त्यांचा हेतू जरी वेगळा असला तरी सुद्धा त्यांची मागणीला काही अर्थ नाही. पण मला सांगा अशा पद्धतीचा आणखीन एखादा काय पत्रव्यवहार तुम्ही पुढे करणार आहे की आमचं काम व्यवस्थित झालंय आणि आम्ही याचा वापर असा करणार आहे? करणार आहे. म्हणजे मंदिर समिती सुद्धा एक पत्रव्यवहार आता शिवसाहेबांच्याकडे करणार आहे, अभियंत्यांच्याकडे करणार आहे, आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे सुद्धा ते पत्र देणार आहे की मंदिर समितीचं हे जे काम चालू होतं हे काम अगदी व्यवस्थित झालेलं आहे, आमच्या म्हणण्यानुसार झालेलं आहे. याच्यामध्ये पंचायत समितीचे अधिकारी असतील, जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील यांचा कोणताही रोल नाही. ते काम आम्ही आमच्या पद्धतीने करून घेतलंय. आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जे 49 लाख रुपये इथं दिले याच्या अगोदर सुद्धा काही निधी इथं देण्यात आलेला आहे. या निधीचा कुठेही गैरवापर झालेला नाही, निधी योग्य ठिकाणी वापरला गेलेला आहे. आणि आम्हाला जो भक्त निवास पाहिजे होता तो भक्त निवास आम्हाला ओपन पाहिजे होता. आमचे धार्मिक कार्यक्रम असतात, त्या धार्मिक कार्यक्रमाला अनुसरून आम्हाला बंदिस्त भक्त निवासामध्ये त्या गोष्टी करता येत नव्हत्या, म्हणून आम्ही साईडच्या भिंती ह्या पूर्ण स्लॅबला टेकवल्या नाही, त्या 4 फुटाच्याच केल्या. त्यामुळं आम्ही याचा वापर भक्त निवास, सभा मंडप, अन्नक्षेत्र अशा पद्धतीने करू शकतो असं आता मंदिरातील जे पुजारी आहेत, पंच आहेत यांनी सांगितलेलं आहे.